नमस्कार, मी नफिसा. आपण पाहत आहात लाईव्ह मराठी. कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून ज्या निवडणुकीची उत्सुकता होती, अखेर त्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात केडीसीसी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आज 11 ऑगस्ट पासून पात्र संस्थांकडून ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 9 सप्टेंबर पर्यंत ठराव दाखल करता येणार आहेत आणि यानंतर सुरू होणार आहे कोल्हापूरच्या सहकारातील सत्ता समीकरणाचा खरा खेळ. सहकाराच्या राजकारणात केडीसीसी इतकी महत्वाची का? कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ आर्थिक संस्था नाही, तर जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि सहकार क्षेत्राशी जोडलेली एक महत्वाची ताकद आहे. त्यामुळे या बँकेच्या संचालक मंडळावर कोणाचा प्रभाव राहणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. गोकुळच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा बँकेची निवडणूक म्हणजेच कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्ह स्पष्ट आहेत. या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांचे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे आणि एकीकडे महायुतीशी संबंधित नेत्यांची ताकद, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या संभाव्य एकजुटीची चर्चा. त्यामुळे ही निवडणूक केवळ बँकेच्या संचालकाची निवडणूक राहणार नाही, तर कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात कोणाचा वर्चस्व आहे ही ठरवणारी राजकीय लढाई ठरण्याची शक्यता आहे. तालुकानिहाय समीकरण ठरणार का निर्णायक? कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचं सहकारातील राजकारण वेगळं आहे. कुठे एखाद्या नेत्याचा प्रभाव, कुठे संस्थांचं मजबूत नेटवर्क, तर कुठे स्थानिक पातळीवरील गटबाजी. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तालुकानिहाय समीकरण अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. विशेष म्हणजे कोणता गट कोणत्या तालुक्यात किती संस्थांना आपल्या बाजूला वळवतो यावरच पुढची राजकीय गणितं अवलंबून राहणार आहेत. ठराव प्रक्रियेमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. आजपासून सुरू झालेली ठराव प्रक्रिया हा या निवडणुकीतील पहिला महत्वाचा टप्पा आहे. 9 सप्टेंबर पर्यंत ठराव दाखल झाल्यानंतर मतदार यादी, निवडणूक कार्यक्रम आणि उमेदवारीची प्रक्रिया पुढे सरकणार आहे. म्हणजेच आता गावागावातील सहकारी संस्था, नेते आणि इच्छुक उमेदवाराच्या हालचालींना वेग येणार. कोण कुणाच्या संपर्कात आहे, कोणत्या संस्थेचा ठराव कुणाच्या बाजूने जाणार, कुठला गट कोणाला संधी देणार आणि सर्वात महत्वाचं कोणाला डावललं जाणार याची उत्सुकता आता वाढणार आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार 15 ते 31 डिसेंबर दरम्यान मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अंतिम अधिकृत निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे डिसेंबर मध्ये मतदान झालं तर निवडणुकीच्या काही महिने आधीच कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण चांगलं स्थापण्याची शक्यता आहे. ही निवडणूक कोणासाठी प्रतिष्ठेची? जिल्हा बँकेची सत्ता म्हणजे सहकारातील मोठं राजकीय बळ. त्यामुळे प्रमुख नेत्यांसाठी ही निवडणूक निश्चितच प्रतिष्ठेची ठरू शकते. गोकुळ नंतर केडीसीसी आणि त्यानंतर सहकार क्षेत्रातील पुढची समीकरणे. यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात पुढील काही महिने अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. आता प्रश्न एकच, जिल्हा बँकेवर पुन्हा जुन्या गटाचं वर्चस्व राहणार की नवीन राजकीय समीकरण तयार होऊन सत्तेचा चेहरा मोहरा बदलणार? कोणत्या तालुक्यात कोणाचं पारडं जड आहे, कोणते नेते एकत्र येणार आणि कोण कुणाला शह देणार याची उत्तरं आगामी काळात स्पष्ट होतील. पण एक गोष्ट मात्र निश्चित, गोकुळ नंतर आता कोल्हापूरच्या सहकारातील राजकारणाचा पुढचा डाव सुरू झाला आहे. जिल्हा बँकेचं बिगुल वाजलं आहे. आता नजर लागली आहे ती सत्तेच्या खुर्चीकडे. अशाच महत्वाच्या आणि विश्वासार्ह स्थानिक राजकीय घडामोडीसाठी आमच्या लाईव्ह मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.